चालू वर्षामध्ये माऊलीला प्रगट होऊन 750 वर्ष पूर्ण होतात. याला सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणतात. सुवर्ण महोत्सव म्हणून आमच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी माऊलीच्या मंदिराला 22 किलो सोन्याचा कळस चढवला. आता मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होते, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब होते उपमुख्यमंत्री, आदरणीय अजितदादा साहेब होते उपमुख्यमंत्री. 22 किलोचा का चढवला? कारण माऊलींना आयुष्य सुद्धा 22 वर्षाचंच लाभलं नाही. असं आहे. आणि म्हणून जगदोद्धार केला संसारी 22 वर्ष अस्थापी समाधीत हे प्रमाण आलेलं आहे. आणि म्हणून मग खूप सुंदर. आणि मग तेव्हापासून आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने हे 25 ते 26 साल ज्ञानोबरायचं 750वा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणून साजरं करावं हे संस्थांचा आदेश. चालू वर्षामध्ये तुकोबरायला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. मग याला त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव म्हणतात. चालू वर्षामध्ये भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांना समाधीस्थ होऊन 675 वर्ष पूर्ण होतात. षष्टशतकोत्तर अमृत महोत्सव. संत जनाबाई महाराज ते आपल्या गंगाखेडच्याच होत्या महाराज, आणि यांनाही समाधी घेऊन 675 वर्ष पूर्ण होतात. षष्टशतकोत्तर अमृत महोत्सव. आणि संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणून ज्यांनी ज्ञानोबराय तुकोबरायचा पहिला पालखी सोहळा काढला, छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्या सोहळ्याला संरक्षण म्हणून दाभाडे सरकार, या सोहळ्याला संरक्षण म्हणून इंगळे सरकार असे 2 सेनानी देऊन खूप सैन्य देऊन लवाजमा देऊन वारकरी संप्रदायाला पहिला जरी पटक्याचा मान संभाजीराजांनी दिला, छत्रपती संभाजीराजांनी. आणि पहिला पालखी सोहळा त्यांच्या देखरेखीखाली तुकोबरायचे धाकले चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांनी सुरू केला. नारायण महाराजांनाही अवताराला येऊन बरोबर 375 वर्ष पूर्ण होतात. असे 5 योग या वर्षी एकत्र आलेत. आणि मग हे 5 योग एकत्र आणणारं हे वर्ष आपल्याला पाहायला भेटते माऊली, हे भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून मग संपूर्ण महाराष्ट्राने हा उत्सव साजरा करावा, पंचक्रोशीने, तालुक्याने, जिल्ह्याने. आणि मग संस्थांनी हाक मारली. ज्ञानोबराय संस्थान आळंदी देवाची नेवासा, नामदेव महाराज संस्थान पंढरपूर आणि नरसी, आणि तुकोबराय संस्थान भंडारा डोंगर आणि देहू, या 4-5 संस्थांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राने हे उत्सव साजरे झाले पाहिजे. महाराष्ट्रात लोकांना ज्ञानोबराय तुकोबरायांची विचारांची उंची कळाली पाहिजे. मग त्यातला एक उत्सव आपल्या मराठवाड्याच्या वतीने लातूरला करायचा आयोजलेला आहे. त्याची तारीख आहे 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान गाथा पारायण आहे. आणि 25,000 वाचकांचं पारायण आहे. 25,000. पूर्वी वैकुंठवासी भारत महाराज बरोरे यांची खूप इच्छा होती की 25,000 वारकऱ्याला एकत्र करून पारायण करायचं, पण बहुतेक त्यांचा संकल्प या वर्षी फलद्रूप होईल बघा. आणि मग 25,000 वाचकांचं पारायण, रोज कीर्तनाला 1,000 टाळकरी, रोज 50 पखवाज. कीर्तनाला पहिल्या दिवशी 50,000 श्रोते, तिसऱ्या दिवशीपासून 1,00,000, आणि काल्याच्या दिवशी उभ्या महाराष्ट्राला मराठवाड्याला 5,00,000 भाविकांना पुरणपोळी करायचं नियोजन आखलं. 2 सत्रात हा कार्यक्रम राहणार आहे. 4 ते 6 काकडा भजन, मग 6:30ला गाथा पारायण सुरू होईल. 6:30 ते 11 संगीत गाथा पारायण. 11 ते 12:30 या दरम्यान लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या एका कीर्तनकाराला सेवा. तालुक्यातले स्थानिक कीर्तनकार सकाळच्या सत्रात कीर्तन. नंतर मग 12:30 वाजता 50 गावांच्या 2,00,000 भाकरी येतील. एका घराने, प्रत्येक घरातल्या माऊलीने 11 भाकरी आणि थोडीफार आमटीला मदत. तुकोबरायला भाकरी करून देताल का माऊलीला? हा, हे गाव पोळ्याला ठेवायचं. बरं, असो. तर भाकरी बी द्या आणि 1 दिवस पोळ्या बी द्या. पहिल्या 2 दिवसात लातूर तालुका घेऊन टाकू आणि शेवट पोळ्याला ठेवू असं. तर 1 दिवस आपल्या प्रत्येक गावाच्या सकाळून 50 गावांच्या भाकरी, संध्याकाळून 50 गावांच्या भाकरी. सकाळून एकदा 50 गावांच्या भाकरी आल्या का मग जे 12:30ला अन्नदान सुरू होईल तर दुपारी 3 वाजेपर्यंत 3 ते 4 हरिपाठ दिवसभर चालूच ठेवायचं. 4 ते 6 ज्ञानोबरायचं चरित्र आपल्याला ऐकायला भेटणार. आणि 6:30 ते 8:30 महाराष्ट्रातली सगळ्या अभ्यासकांची कीर्तन. आदरणीय देगलूरकर महाराज, आदरणीय बोधले महाराज, आदरणीय बंडा तात्या कराडकर, आदरणीय एकनाथ महाराज सदगीर, आदरणीय औसेकर महाराज, आदरणीय देहूकर महाराज, आदरणीय वास्कर महाराज, अशा अभ्यासकांची कीर्तनं संध्याकाळी होतील. 6:30 ते 8:30 कीर्तन संपलं का 8:30 वाजता परत 50 गावांच्या 2.5 ते 3,00,000 भाकरी येणार. एका गावाने 3,000, 5,000 असं जेवढं गाव असं मोठं तशा भाकरी येतील. आणि मग संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवलाय. महाराष्ट्राच्या प्रसिद्ध आमटे आता त्या एक
भागातले आचार्य येऊन इथं आमटी करणार आहेत. पहिल्या दिवशी तुकोबराच्या तालुक्यातली मावळ तालुक्यातली आमटी आंबळ्याची आमटी म्हणतात. दुसऱ्या तालुक्यातली जुन्नर तालुक्यातली आमटी त्याला आण्याची आमटी. तिसऱ्या दिवशी नगरची आगडगाव आमटी. चौथ्या दिवशी कर्जत तालुक्यातली शिपी आमटी. पाचव्या दिवशी पंढरपूरची बाजार आमटी. सहाव्या दिवशी शेवगावची शिंगोरी आमटी. आणि सातव्या दिवशी आपल्या लातूरचं लाडकं बोरसोरी वरण. वा, असा मोठा उत्सव. आणि मग रोज लाखो लोकांना अन्नदान. 1 लाख भाविक तिथं मुक्कामी थांबतील एवढी व्यवस्था केलेली आहे. जगद्गुरु ज्ञानोबाराय तुकोबाराय भव्य दिव्य कृषी प्रदर्शन. कृषी प्रदर्शन आतापर्यंत महाराष्ट्रात खूप, मराठवाड्यात खूप झाली, पण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावाने लातूर जिल्ह्यात पहिलं संपन्न होणार आहे असं मोठं कृषी प्रदर्शन. असा 600 बाय 500 मंडप आहे. खूप मोठा मंडप आहे. जवळजवळ त्याला खूप मोठं रान लागतंय. मग आपल्या खंडापुरी हे जे गावाच्या जवळ मोठं कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे पटांगण आहे, आणि मग त्या पटांगणात हा उत्सव ठेवलेला आहे. हा सुंदर असा उत्सव आहे. हा झाला एक उत्सव. दुसरं, या उत्सवात तुकोबरायच्या, ज्ञानोबराय आणि नामदेव महाराजांच्या पादुका आणण्याचं चाललंय. जगद्गुरु तुकोबरायच्या पादुका भंडारा डोंगरावरून हेलिकॉप्टरने आपल्या भागात येणार आहेत. ज्ञानोबरायच्या पादुका आणि नामदेव महाराजांच्या पादुका यांच्याशी चर्चा चालू आहे, आणि त्याही पादुका आपल्याकडे येणार. आणि त्या पादुका येणार आहेत 21 फेब्रुवारीला. बरोबर आहे का? 21 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता सिद्धेश्वर मंदिर प्रांगण इथे हेलिकॉप्टरने पादुका येतील. आणि मग पादुकांची मिरवणूक. आणि मग मिरवणूक साधीसुधी नाही. तुकोबरायला 375 वर्ष पूर्ण होतात ना, मग बरोबर पुढं 375 वारकरी पताका घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 महिला तुळस घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 महिला कलश घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 पखवाज घेऊन, त्याच्या पाठीमागं गावगावचे 375 गावाचे विणे घेऊन, मोहळा उठल्याने आवाज आला पाहिजे, बंग बंग पगा आवाज आला पाहिजे. 375 विणेकरी, त्याच्या पाठीमागं 375 टाळकरी, त्याच्या पाठीमागं आपल्या लातूर जिल्ह्यातले 375 कीर्तनकार फेटे बांधून, सगळे कीर्तनकार. त्या दिवशी एखादा राजकीय व्यक्तिमत्व आलं तर जिल्ह्यातले सगळे पुढारी एकत्र येतात. तुकोबराय ज्ञानोबराय आपल्या सुप्रीम कोर्ट आहे, आणि म्हणून मग आपण एकत्र आलंच पाहिजे. 375 कीर्तनकार, त्याच्या पाठीमागं 375 लातूर जिल्ह्यातली तुकाराम नावाची माणसं, त्याच्या पाठीमागं 750 ज्ञानेश्वर नावाची माणसं, त्याच्या पाठीमागं 675 नामदेव नावाची माणसं, त्याच्या पाठीमागं 675 जनाबाई. पण आता या शोधायला जरा अवघड जातील. जनाबाई बघ, जमलं तर जिजा आबा, आपली तुकोबरायच्या मंडळीचं नाव जिजाबाई होतं ना, मग जिजाबाई किंवा आमाई, अशी आबाई अशी नावं ह्या महिला शोधून अशी मिरवणूक चालणार. पाठीमागं रथा पाठीमागं मोकळी माणसं. खूप मोठा उत्सव. पहिल्यांदा लातूरला आपला हा उत्सव होतोय. तर माझी विनंती की आपण सगळ्यांनी या उत्सवाला यायचंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट पारायण. जास्तीत जास्त मंडळीने पारायणाला बसायचं. एकट्याने बसायचं नाही, गोमुसंगतीनं बसायचं, जोडीनं पारायणाला बसायचं. ज्यांना टाळ वाजवतो त्यांनी रोज टाळ घेऊन उभं राहायचं. सेवा करायची. ज्या दिवशी आपल्या भाकरी आहेत, शेवटच्या दिवशी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण यांची पुरणपोळी राहणार आहे. तर असा हा उत्सव आहे. रमेश आप्पाला माझी विनंती, 750 हवा आहे. 750 वर्षात असा उत्सव कधी घडलाय असं काही वाटत नाही. इथून मागं या जिल्ह्यात खूप प्रतापी माणसं होऊन गेली, पण बहुतेक हे तुमच्यासाठी ठेवलं होतं. आणि म्हणून माझी विनंती आहे, आपण तिकडं जात होतो देहूला, आळंदीला, पंढरपूरला, आता तेच आपल्याकडे 8 दिवस मुक्कामी. सगळ्याला विनंती आहे की या वेळेत कोणी लग्न धरू नका, कारण सगळे तिथं राहतील. तुमच्या लग्नाला येईल कोण महाराज? आणि म्हणून आपण सगळ्या मंडळीने या पारायणाला यायचंय. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पा तुम्ही मनावर घेतल्यावर काय होणार नाही, काही होईल. हे भाग्याने आलंय. मग हा योग थेट परत 25 वर्षांनी येणार आहे. कोणी म्हणाल मग तेव्हा सहकार्य करू, तेव्हा आपलाच समाधी सोहळा झाला. कोण 25 वर्ष राहते? केवढी मोठी मोठी माणसं बोलता बोलता निघून गेली. आदरणीय आत्ताच आपण दिलीप साहेब देशमुख यांनाही आपली मंडळी काही भेटली, आणि आप्पांकडे आपल्याला सगळ्याला जायचं एक दिवस. तर सगळ्यांनी एकत्र यायचं. हा कार्यक्रम कोणाचा नाही, हा कार्यक्रम वारकरी संप्रदायाचा आहे आणि शेतकऱ्याचा आहे. सगळे पक्ष, सगळे कारभारी, सगळे गावगावचे कारभारी एकत्र करायचे. जसं आपण याचं भोगीचं जेवण करतो, तुमच्याकडे करतात का? अनेक भाज्या टाकून मकर संक्रांतीला. बस,
वेळ आमुष्याला बस 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 अगदी तसं सगळ्यांना एकत्र करून आपला हा उत्सव करायचा. असा उत्सव करायचा की ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेव महाराजांना वाटलं पाहिजे पुढचा अवतार आता आपण लातूरलाच घेऊ. महाराज सगळ्यात जास्त कौतुक आमच्या ह्या महाराज मंडळीसाठी. एकदा टाळ्या वाजा. सगळेजण गावोगावी हल्लेरोप देतात किंवा आम्हाला तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे म्हणूनच ओळखतात, नामा म्हणे म्हणून ओळखतात. अनेक वर्षांनी आम्हाला हा योग आलाय, तर त्यांच्या ऋणातून आपल्याला थोडं थोडं उतराई व्हायचे आणि म्हणून हा कार्यक्रम आहे. शासकीय ज्या काही बाबी असतील आणि जी मोठी मंडळी असेल तर त्याचं जी पत्रिका ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस आपणला विनंती आहे, मुख्यमंत्र्याला आणायचा नियोजन तुम्ही करा. त्याला कसं आणायचं, काय आणायचं, आणि मग एकनाथ शिंदे साहेबांना, आदरणीय अजितदादांना आणि इतर जे त्या त्या पक्षाची सगळी मोठी मंडळी का बोलवायचं, त्यांना वारकरी संप्रदायापुढे जगाने नतमस्तक व्हावं असा हा संप्रदाय. आणि मग सगळ्या राजकीय व्यक्तिमत्वांनी इथं आपल्या रातूरकराची रजधूळ कपाळाला लावायला आणायचे, दुसरं काही नाही. आपल्या वारकऱ्यांचा आशीर्वाद या मंडळीला लागावा यासाठी आपण सगळी मंडळी प्रयत्न करू. आपणला विनंती की आता ज्ञानदेव तुकाराम होईल आणि मग आप्पा दोन शब्द बोलतील.